नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, तीच भयानक गोष्ट घडली आहे. मृत्यूच्या दारातून अर्पिता कशीबशी परत आली आहे आणि शुद्धीवर येताच तिने जे राजश्रीचं नाव घेतलंय ना, त्यामुळे एक खूप मोठा जीवघेणा कट आता सगळ्यांसमोर उघडा पडला आहे. तू अनोळखी मी सोबती या मालिकेमध्ये आज आपल्याला असा एक जबरदस्त आणि अंगावर काटा आणणारा ट्विस्ट बघायला मिळतो आहे, ज्याने कथेचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पुढे बघताना आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढे बघा. आता त्या भयानक आगीमध्ये अर्पिता जी आहे ती पूर्णपणे भाजलेली असते, पण तिचा चेहरा आणि तिची अवस्था बघून कोणाचंही काळीज हेलवून जाईल. समीर कसाबसा स्वतःला सावरत आणि अश्रू लपवत अर्पिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतो. तिथे हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच निकू आणि तिचे बाबा खालील आणि नचिकेत हे सगळे जण जमा झालेले असतात. पण समीर जो आहे, समीरची अवस्था पाहून सगळेजण खूप घाबरलेले आहेत आणि ते समीरला समजवण्याचा प्रयत्नही करतात की समीर, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, देव नक्कीच चांगलं करेल. मात्र समीर सध्या कोणाचंच ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या पलीकडे निघून गेला आहे. त्याचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त ICUच्या काचेच्या पलीकडे असलेल्या अर्पिताकडे लागलेलं आहे. त्यामुळे आता समीर बघा, समीर खूप खचलेला आहे आणि समीरचं लक्ष फक्त अर्पिताकडेच आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे काय होणार आहे ते आपण बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्पिताचा चेहरा पूर्णपणे भाजून गेल्यामुळे समीर स्वतःला सगळ्यांसाठी जबाबदार धरतो. तो काचेतून एकसारखा तिच्याकडे बघत असतो आणि मनाशीच बोलत असतो, अर्पिता, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी तुला वाचवू शकलो नाही, पण मला माफ कर. दुसरीकडे हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचा प्रचंड गोंधळ सुरू असतो. पेशंट कोण आहे, नक्की काय झालं आहे यावरून नचिकेत तिथे नेहमीप्रमाणे वाद घालायला लागतो. तो बाबांना म्हणतो की मला आधीच वाटलं होतं असं काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणून मी नाही म्हणत होतो बाबा, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. त्यावर आता बाबा त्याला जोरदार ओरडतात आणि म्हणतात की अरे नचिकेत, इथे परिस्थिती काय आहे आणि तू सध्या काय बोलतो आहेस याचे भान ठेव जरा. तर प्रेक्षकांनो, आता पुढे आपण काय होणार आहे ते बघूया. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे का? केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे सगळं घडत असताना, हा सगळा गोंधळ सुरू असताना डॉक्टर उपचार करून बाहेर येतात आणि समीर धावतच डॉक्टरांकडे जातो आणि विचारतो की डॉक्टर, प्लीज मला सांगा, माझी अर्पिता कशी आहे? ठीक आहे ना ती? तिला काही झालं तर नाही ना? समीरच्या डोळ्यातली ती भीती आणि काळजी पाहून डॉक्टर त्याला शांत राहण्यास सांगतात. डॉक्टर म्हणतात की समीरजी, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही आहे. परिस्थिती खूप जास्त गंभीर आहे. आम्ही आमच्या बाजूने सगळे उपचार करतो आहे, पण अर्पिता मॅडम शरीराने आणि मनाने कोणतीही प्रतिसाद देत नाही आहे. त्यामुळे तुम्ही मोठा मानसिक आणि शारीरिक धक्का त्यांना बसलेला आहे. सगळे नातेवाईक आणि डॉक्टरांना विनंती करतात की जे काही असेल ते स्पष्ट सांगा. तेव्हा डॉक्टर एक सगळा मोठा इशारा देतात. डॉक्टर म्हणतात की जर येत्या 30 मिनिटांमध्ये अर्पिता शुद्धीवर आली नाही किंवा तिने थोडी जरी हालचाल दाखवली नाही तर त्या कायमच्या कोमात जाऊ शकतात. हे ऐकताच समीरच्या पायाखालची जमीनच सरकते. तो डॉक्टरांचे हात धरतो आणि म्हणतो की नाही डॉक्टर, असं काहीच होणार नाही. प्लीज तुम्ही काहीतरी करा, माझ्या अर्पिताला वाचवा. डॉक्टर म्हणतात, आम्ही मेडिकल सायन्सच्या दृष्टीने जे करायचं होतं ते सगळं केलं आहे. आता शेवटची ट्रीटमेंटसुद्धा सुरू झाली आहे. आता फक्त प्रार्थनाच करा, त्यांना वाचवू शकते तर
ते देवावरच विश्वास ठेवा. समीर पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि देवाऱ्यापाशी जाऊन देवाकडे अक्षरशः भीक मागतो की देवा, अजून किती परीक्षा घेणार आहेस माझी? तुला माहीत आहे की माझा जीव तिच्यात अडकला आहे. जर तिला काही झालं तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. त्यानंतर समीर अत्यंत भावुक होऊन अर्पिताच्या बेडजवळ जातो. तिचा हात आपल्या हातात घेतो आणि रडत रडत म्हणतो की अर्पिता, तू मला असं मध्येच सोडून जाऊ शकत नाही. तू प्रॉमिस केलं होतंस ना, आपण आयुष्यभर सोबत राहू. मग आज अशी मला मध्येच रस्त्यात सोडून का चालली आहेस? तुला माझी शपथ आहे. प्लीज डोळे उघड. तर समीर अर्पिताला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता समीरच्या मनात एक वेगळीच शंका येत असते. समीरला संशय थेट राजश्रीवर जातो. कारण अर्पिता एवढी गंभीर असतानाही राजश्री तिला बघायला हॉस्पिटलमध्ये आली नव्हती. समीर ओळखतो की राजश्री जाणीवपूर्वक आली नाही, कारण ती आली असती तर तिच्या चेहऱ्यावरची भीती पकडली गेली असती. समीर मनातच ठरवतो की राजश्री, जर या कटाच्या मागे तुझा हात असेल ना, तर मी तुला जिवंत सोडणार नाही. दुसरीकडे राजश्रीचा हा जीवघेणा प्लॅन पूर्णपणे फेल गेला आहे. अर्पिता सुखरूप वाचल्यामुळे आता राजश्रीच्या काळजाचा ठोका चुकला आहे. तिला एकच भीती सतावत आहे की जर समीरला या सगळ्यांचा छडा लागला तर आपली रवानगी थेट जेलमध्ये होणार. आता पुढच्या भागात समीर राजश्रीला कसं रंगेहात पकडणार आणि तिला तिच्या पापांची शिक्षा कशी देणार, आपण पुढच्या भागात बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.